नमस्कार, मी नूतन युवराज भोयटे, राहणार हिंगणगाव फलटण. ह्यांना पहिले चालायला मणक्यांपासनं कमरेपासनं खाली भरपूर त्रास होत होता. त्याच्यामुळे त्यांना पाय जड येणे, कंबर, मान दुखणे हा भरपूर त्रास चालू झाला. 3 वर्ष झाले आम्ही भरपूर दवाखाने केलेले आहेत, तिथं फरकच पडला नाही. यूट्यूबला आम्ही विराज भंडारे सरांचे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर मग आम्ही गेल्या मे महिन्यापासून इथं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आम्हाला 2-3 महिने जरा त्यांना त्रास होत होता. त्याच्यानंतर हळूहळू त्यांचा त्रास कमी व्हायला लागला. चालणं वगैरे त्यांचं चांगलं झालं, काम पण व्यवस्थित करायला लागले. ज्यावेळेस सर आले होते त्यावेळेस सरांचा एपिकॅनॉल डायमीटर L4 L5 8 mm आहे, 6.7 mm. आज आपले 9 सेशन कंप्लीट झालेत आणि त्यानंतर आम्ही एपिकॅनॉल डायमीटर परत घेतले आणि रिपोर्ट परत केला. तर इथे बघाल तुम्ही L4 L5 13 mm अँड इथे सरांचे MRI बघितले तर बऱ्यापैकी सरांच्या गाद्या ज्या काही बाहेर आल्या होत्या, इथे बघा गादी बाहेर आहे, इथे गादी ही पूर्णपणे आतमध्ये गेलेली. सर तुम्हाला कसं वाटतंय, काय तुम्हाला व्यवस्थित वाटते? प्रत्येक सेशन नंतर काय काय बदल होत गेला आणि तुम्ही योगामुळे काय बदल झाला तुमच्या? योगामुळे मला शरीरात एनर्जी वाढली आणि प्रत्येक सेशनमुळे मला थोडा फरक पडत गेला. आज कसं वाटतंय? आज सगळी पूर्वी काम करत होता शेतातलं, आज कसं काम करता? आता पण काम करू शकतो. पूर्वी करत नव्हतं काम. पूर्वी वागता येत नव्हतं, आता सध्या काम सगळी कामं करताय. ताई त्यांची कामं कशी चालू आहेत शेतात? आता आहे, नाही तर पहिले मला जावं लागायचं त्यांच्यासोबत, दारीही धरायला. आता पण ते स्वतः करतायत. चांगलं आहे, गुड.